नमस्कार मित्रांनो. आज पेडगावचं मैदान संपन्न झालं. यात आपण म्हणू की मैदान कोणी गाजवलं असेल तर अर्थातच ज्या बैलानं हॅट्रिक केली पेडगावची. हॅट्रिक केली, एकदा पळाला लक्ष्मणराव बरोबर, एकदा पळाला राजा बरोबर आणि आज पळाला रायबा बरोबर. अशी हॅट्रिक करणारा मथुर बरोबर साहजिकच ज्यांचं जेव्हा नातं आहेत ते आहेत आपल्याबरोबर राहुल दादा. नमस्कार. नमस्कार. जसं मी 2-3 दिवसापूर्वी मुलाखत घेतलेली आणि टाकलेलं हॅट्रिकसाठी सज्ज, तर हॅट्रिक होताना कुठल्या गोष्टी तुम्हाला आज अशा मनात भावना आहेत की एका बैलाची एवढ्या मोठ्या मैदानात हॅट्रिक होते? ज्या दिवशी पाठीमागचं मैदान झालं सोनेरी केसरी, त्या सोनेरी केसरीमध्ये आपलं 3 नंबर आलं. त्याच वेळेस माझ्या मनाला वाटला होता, जेव्हा मी घरातून निघालो होतो तेव्हा ज्योतिबाच्या फोटोच्या समोर तिथं ज्योतिबाच्या बाजूला मथुरचा फोटो आहे माझ्या मंदिराच्या इथे. तिथे बाहेर तो गुलाल आम्ही आणला होता ज्योतिबाचा, मंदिरात अभिषेक वगैरे करून तो गुलाल तसाच ठेवला होता ना. त्या दिवशी तो गुलाल मी उचलत होतो. जेव्हा मी देवाच्या पाया पडलो ना, त्या दिवशी मी देवाला एकच बोललो, यो गुलाल आज नाही नेत, हा गुलाल मी पेडगावला नेतो. तर त्या सोनेरी केसरीमध्येच मी बोललो होतो, यो ज्योतिबाचा गुलाल येणाऱ्या पेडगावच्या मैदानात माझ्या कपाळाला, मथुरच्या कपाळाला लागणार. हा कारनामा कोरेगावात सुद्धा केला की सलग 3 वर्ष गुलाल घेण्याचा, आणि पेडगावात सुद्धा केला. काय सांगाल, जर तारुण्यात बैलाचा आता थोडं आपण म्हणू थोडं वय झाले, तारुण्यात मथुर असतात तर अजून वेगळं काहीतरी बघायला भेटलं असतं. मी बोललो ना, आमच्या मथुरचे 3 वर्ष गेले फुकाट. जेव्हा त्याचं आदात वय होतं, जे पळण्याचं वेग होतं त्याचं, ते फुकट गेलं. पण तीच जागा आज तो भरून काढतोय पडत्या वयामध्ये. आज तीच जो प्रेट त्याचा 3 वर्षाचा गेला काळ आहे, तो आज भरून काढतोय. खरं बोलायला गेलो तर मथुरचे रेकॉर्ड खूप असते, पण अक्षरशः आम्हालाच म्हणजे जे वरचा जो खेळ आहे घाटावरचा, त्या घाटावरच्या खेळाचा काहीच नॉलेज नव्हता. पहिली गोष्ट फक्त बिनजोडच माहिती होता, दुसरा कोणत्याच परिसरातला कोणताच खेळ माहित नव्हता. बर, मथुर तर आज एक पळण्याचं वर्णन म्हणू की कमालीची जिद्द, काही करून मला ती हॅट्रिक करायची. गट असेल किंवा सेमी असेल, बैल तुटून जात होता, म्हणजे कधीतरी असं वाटतं का तुम्हाला म्हणजे की आपली जी भावना आहे ती मथुर जाणतोय, म्हणजे आपल्याला जी इच्छित आहे ते यश मिळवण्यासाठी मथुर आपली पूर्ण जीवाचं रान करतोय, म्हणजे त्याला काय काय गोष्टी कळतात आपल्या मानवी भावना? खरं बोलायला गेलो तर थंडी भाऊ, मथुर हा एकदम काळजात कोरलेला मथुर आहे. त्याला एक गोष्ट माहिती आहे, मला पण एक गोष्ट माहिती आहे त्याची. जेव्हा जेव्हा मला जे पाहिजे असतं त्याच्याकडून म्हणजे ते अपेक्षा नसताना त्या गोष्टी होत असतात आताच्या घडीला. खरं बोलायला गेलो तर आज म्हणजे दुसरा कोणी मालक असतं तर विचार नसता केला. पण मी जेवढे हिंदकेसरी मैदान आहेत, मोठे मैदान आहेत, त्याच्यामध्ये सगळे शेअरचे 1.25 शेअर असतात. असल्याच मैदानात मथुरला मी पळवत आलो. असले बाकीचे छोटे मैदान, जर मला बाकीचे जे नंदी नसतात तिथे टॉपचे, जर तिथे मला पळायचं असतं तर खूप मी रेकॉर्ड केले असते. पण मी कायम त्याला जे वजनाचे मैदान आहेत, मोठे मैदान आहेत, पारंपरिक मैदान आहेत, ते मैदान कधी सोडले नाही ना. त्या मैदानामध्ये गुलाल 90% राहिलोय. कुठेतरी नशीब हुकलाय 10%. आज पण ते प्रेक्षकांचं प्रेम असतं, जे त्याचे चाहते ते कमालीचं. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस बघितलं असेल, ज्यावेळेस सेमी पास झाला तर अख्खं मैदानात जल्लोष झाला, म्हणजे जणू काय स्वतःचा बैल जिंकला, स्वतः विजय झाले काय काय प्रेक्षकांना वाटलं. खरं बोलायला गेलो तर फॅन फॅमिली कुटुंब जो आहे आपला, फॅन फॅमिली कुटुंब आणि जे प्रेक्षक होते, त्या प्रेक्षकांमुळे आणि माझे फॅन फॅमिली कुटुंबामुळे खरं बोलायला गेलो तर आज 4 गाड्या हातातून सुटल्या. 3 गाड्या निष्ठून पट्टी क्रॉस करून निघून गेल्या.
एकच गाडी अशी मथुरची होती, स्पीडनी चालली होती. कमीत कमी 200 ते 400 लोक आडवे आले ना, ती गाडी अडवली आपली. त्यांनी कधी विचार नाही केला आम्हाला दुखापत होईल का, आम्हाला काही इजा होईल. ती ओळखीची लोक नव्हते, काय संबंध ओळखीचे पण नव्हते. पण खरं बोलायला गेलो तर आपण कमवलंय काय. आज बघायला गेलो तर या देवरूपाने जे फॅन फॅमिली जी जनता आहे, वारंवार त्यांचं मी नाव काढत असतो, नाव घेत असतो. आणि त्यांनी मला जे प्रेम दिलाय, आशीर्वाद दिलाय, जे जीव लावलाय, ते आज मला माहीत पडला. तर माझ्यावर कोणत्याही प्रकारचा संकट आला तर ते माझ्यासाठी काही करू शकतात. कारण बघितलं तर मथुरला खालनं खूप स्पीड लागलेला आणि मथुरला थांबवणं खूप अवघड आहे. सुट्टी मेकर आहेत मथुरचे, जे निखिल करतात, सागर करतात, तर ते म्हटले आमचे हात इंजर होतात, एवढ्या स्पीडनं जातो मथुर आणि खूप अवघड आहे बैल, रागाचा बैल आहे. तर जीवाची बाजी जे तुमच्या ओळखीचे नाहीत त्या लोकांनी आज लावली थांबवण्यासाठी मथुरला. आज सुट्टी मेकरमध्ये घाटावरती बोला या मुंबईमध्ये आज सागर भाऊ तर मुंबईमध्ये असतो, निखिल भाऊ फार कमी असतो, पण त्या दोघांची छाप चांगली बसलेली आहे. ते सुट्टी मेकर असे आहेत की ते चपलाही करतात आणि त्यांच्यामध्ये खूप स्टॅमिना आहे, ते नंदीला सोडत नाही. पण मथुर ताकदीचा एवढा आहे का तो कुठेच लागून नाही देत. त्याने जर ठरवलं का मला, तो 10 जणांना पण उडवायला बसलाय. बरोबर. मला एकानं प्रश्न विचारायला होता, मथुरचा वारसदार कोण आहे तुम्हाला वाटतंय आणि कोणाच्यात तुम्ही बघताय वारसदार तयार करणार आहे का? वारसदार त्याचा स्वतःचाच पैदास करू आपण, त्याला वारसदार बोलतात. हे असे कुठनं हाणून वारसदार नाही होत. नाही नाही, त्याचा देवाच्या कृपेने काहीही होऊ दे, गाय होऊ दे, गाय म्हणजे आपली आई आहे, माता आहे. माझ्या घरी गाय झाली तरी मी खुश आहे, गोरा झाला तरी खुश आहे. मथुर नाही होणार. एक वारसदार आणि एक कौटुंबिक संबंध असल्यामुळे मथुरचे ते एक आमच्या कुटुंबामधले सदस्य कायमस्वरूपी आमच्या सोबत राहतील. आज बघितलं मैदानात बघितलं तर स्पेशली 2 बैल आली, मथुर आणि बकासूर. एक कल्ट फॅन फॉलोइंग आहे आणि ते मैदानात एक उत्साह तयार होतो. म्हणजे दोन्हीपैकी जर एक ही बैल फायनल नसेल तर प्रेक्षक वर्ग फायनल बघत नाही, घराकडे जातो. आज ते मथुरनं थांबवून ठेवलं प्रेक्षक. अशी बरीचशी लोक म्हणत होते मथुर बघायचे आम्हाला कितवा नंबर करते. तर म्हणजे ही सगळं प्रेम, ह्या प्रेमाकडे कसं बघताय की लोकांचा विश्वास आहे की मथुर आपल्याला एक वेगळा पळून आनंद देणार? खरं तर एक भाऊ सेमीपर्यंत सोबत होता, पण ठीक आहे, आज नशीब हुकलं, त्याची जागा सांभाळायला आज मथुर होता, बकासूर. आज त्यांचे ना माझे आता वैभव झाले, मोहिल झाले, संतोष मामा झाले, त्यांचं पूर्ण कुटुंब ना. मी घरी जाऊन आलोय, त्यांच्या घरी चाय पिलाय, त्यांच्या म्हणजे चांगले माणसं आहेत. आणि फक्त हे जे विरोधक असतात ते लावालावी करत असतात, काहीतरी चुकीचे मेसेज टाकत असतात. पण त्यांना विचारायचं कधी, मी तर बोलून नाही दाखवत, त्यांना कधी अडचण असली ना, मी स्वतःहून त्यांना त्रास कोणत्या गोष्टीचा झाला ना, मी स्वतःहून फोन करत असतो. कारण की त्यांचा क्षेत्र नव्हता जो. त्या बकासूर नंदी मुले अखंड महाराष्ट्रभर देशभरात त्याची चर्चा झाली, त्या चर्चेमुळे त्यांना आशीर्वाद भेटला. पण वैयक्तिक आता मी तरी आधीपासून या सगळ्या गोष्टी करत आलोय, माझ्यासोबत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे, मी सक्षम आहे. पण त्यांच्यासोबत एक छोटीशी गोष्ट पाठीमागे झाली, ते जागे जमिनीचं, त्यांना त्यातलं काही नॉलेज नव्हतं. पण अक्षरशः आमची पुण्याची टीम वगैरे, आमचे सगळे सरपंच वगैरे आहेत, आमची पोरं वगैरे सगळे गेले. म्हणजे एकामेकावर संकट आल्यानंतर आपण संकटाच्या काळात उभा राहायचा. बघा, चांगल्या टायमाला सगळेच असतात. आज बकासूरची पडती बाजू आहे, तर खूप सारे लोक त्यांना सोडून जात असतील, पण आम्ही पडत्या बाजूमध्येच कायम सोबत राहतो. नाही, मथुर बकासूर हे ऐतिहासिक बैल झालेत, त्यांनी आपल्या कामगिरीनं आत्ता सिद्ध करावं असं काय ठेवलं नाही. नाही नाही, त्यांना सिद्ध करायची काही गरज पण अखंड महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे त्यांची छाप काय, त्यांची ओळख काय ना, त्यांचा इतिहास काय आहे. त्यांच्यामुळे त्यांचा इतिहास कधीही न मिटणार आहे. अहो, हे नंदी म्हणजे होणे तर नाही आहेत. आता लक्ष होईल का पुन्हा? लक्ष कधी नाही होणार. मी लक्षाच्या रूपात माझ्या मथुरला बघत असतो. तुम्ही लक्ष सारखं नाव घेता. मला तो लहानपणापासून आवडायचा.
आणि बघा आज काही असेल, लक्ष्य बादशाह आहे, वाघ होता तो, या बैलगाडा क्षेत्राचा बॉस होता. आज त्याची कलर त्याचा थोडाफार तर मथुरमध्ये आहे का नाही. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन गेला तर त्याचे शिंग वैशिष्ट्य, त्याचं शरीर वैशिष्ट्य, लक्ष खूप मोठा होता, खूप झलाम होता, पळण्याची टेकमेंट वेगळी होती त्याची, ती पळायचाच वेगळ्या पद्धतीने. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या गुण होते त्याच्यापासून जर लक्षामध्ये 100% असतील तर मथुरमध्ये 20%. सातत्य असण्यामागे काय कारण वाटतंय तुम्हाला की सातत्य मेन काय होतं, जे लक्षाचे मालक आहेत त्यांचे ना माझे कौटुंबिक संबंध आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं, माणसाचा गोडवा पण पाहिजे. जे मालक असतात त्यांनी मथुरचं सातत्य म्हणतोय का आता, म्हणजे 3 वर्ष सलग कोरेगाव सारख्या मैदानात राहणं, त्याच्यानंतर पेडगाव मथुरचं सातत्य असं आहे का आपण कधी असं त्याच्यासोबत कायम लॉयल राहिलोय आपण. पण ती सगळेच राहतात ना बैलगाडी मला. भाऊ कोणाची वायदी तर नाही खाली ना, कोणाचा हराम तर नाही खाल्ला. मुंबईवरनं नंदी घेऊन येतो माझा मी 100 रुपयात खुश आहे, माझा 50 रुपयाचा मी पेट्रोल टाकून येतो ना इथपर्यंत. ज्यांना कोणी नंदी देत नाही असे काही आहेत जे नंदी फॉर्मला येतात, वापस बॅग फुटला जातात. आज रायबाला कोणी पैरा देत नव्हता, आज मेहरबानने 1 नंबर केलाय. मेहरबानला कोणी पैरा देत नव्हता. मेहरबान जो मथुर महबूब, या महबूबचा मालक होता दीपक शेठ पाटील, आज जिथून ते कानाचं आणि दीपक शेठचं, कानाने बैल त्यांना कायमचा देऊन टाकला. त्यांचं काय आपसी काय व्यवहार होतं ते पूर्ण केलं आणि ते दीपक शेठच्या घरी बैल नेला. त्यांचा नंदी मेहरबान त्यांच्या घरी नेलं. घेतल्यानंतर 2 शर्यती हारला बिनजोडला. म्हणजे पराभव झाल्यानंतर कोणी त्याला पैरं देत नाही. पण मी त्यांना आता मुलाखतीत विचारलं, तो बैल कोरेगाव मैदानात हिंद केसरी बैल आहे, तरी त्याला पैरा भेटत नाही, म्हणजे ही किती शोकांतिक आहे की. अहो लास्टला त्या कार्तिकवाल्यांनी मला फोन केला का दादा तुम्ही तरी पैरा जुलवून द्या. मी दीपक शेठला बोललो, ए बाबा मी सांगते पैरा कर, नंतर बघू, पहिले काय होईल ते होईल, आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ना. योगाने जो मी पैरा करून दिला आणि त्यामध्ये 1 नंबर केला. बघा आता काही लोकांना काय वाटलं होता, हा नंदी कानाकडनं गेल्यानंतर दीपक शेठकडे पळणार नाही. हे बघा, ज्याची नियती साप असते, ज्याचा मन स्वच्छ असतो, तो नंदी कोणत्याही दावणीला पळेल. त्याची देखरेख चांगली करा, त्याचं सांभाळणी चांगली करा, त्याची जी रुटीन आहे ती व्यवस्थित करा, तो नक्कीच पळणार. आज कौतुक झालं आणि बक्षिसाचा वर्षाव झाला. बारीक ड्रायव्हर रवी ड्रायव्हर त्यांचं नाव, तर वर्षावच झाला की त्यांना असं झालं की त्या ड्रायव्हरांना की मथुरची गाडी आणण्याला पहिल्यापासून एक इच्छा होती आणि ती एवढ्या मोठ्या मैदानात आणि भागातलं मैदान असल्यामुळे त्यांना अक्षरशः वर्षाव झाला बक्षिसांचा. हे बघा आटील झाला, बारीक झाला, अच्युत झाला, आताच्या घडीला भैया ड्रायव्हर फार्मला आहे. हे पुन्हा होणार नाही. जाकी विठ्ठल नाना झाले, अशा अजून किती जाकी आहेत, त्यांचे नाव नाही घेता येणार मला सांगायला गेलो तर. मी माझ्या माइंडमध्ये एकच असतं, आज मी जे बारीकला बसवलं ना त्याचे मागचं कारण खूप मोठं आहे. माझं मी एकट्याने ठरवलं, मी बाकीच्या गोष्टी यांना विचारतो, 90% त्यांच्यावर सोडतो, 10% माझ्यावर ठेवतो. तुमचा माझा फोनवर बोलणं झाला, मी तुम्हाला काय बोललो, भाऊ मी बारीकला बसवतो, पण अक्षरशः रायबावाल्यांनी आमचा पंकज ड्रायव्हर आहे त्याला सांगितलं होतं, पण मला नव्हता कळवला. अक्षरशः पंकज ड्रायव्हर इथपर्यंत आला पण होता, त्याची मी माफी मागतो. तर माझ्यामुळे त्याला बसायला नसेल भेटला, पण मी शब्द दिला होता. मी पंकजला नव्हता शब्द दिला, मी कोणाला शब्द दिला होता, बारीकला. पण गेल्या वर्षी 1 नंबर बी होता. जसं आपली चर्चा झाली तर ते असतं एखाद्या मैदानात, एखादा हात चालतो, लक असतं, एखाद्या मैदानात सगळं जुळून यावं लागतं. आणि जर पारंपरिक मोठी मैदानं म्हणले त्यात मथुरचं बरोबर व्यवस्थित फाटीला लागणं, सगळ्या गोष्टी जुळून येणं, तर तो दिवस मथुरचा आहे. तर काय सांगाल, ही सगळ्या गोष्टी जुळून येतात. खरं तर मथुर एक देवाने दिलेलं माझ्यासाठी गॉड गिफ्ट आहे. आज रायबा आहे ना, मुंबईमध्ये सलग पराभव होत होते ना, रायबा फाटी सोडत होता आणि आज मथुरच्या गळ्यामध्ये 3 फेरे एकदम स्टेट टू स्टेट काढले त्यांनी.
आणि म्हणजे तोडीस तोड काढली त्यामुळे तोडीस- कौतुक आहे ते. तोडूस तोड काढले आणि कौतुक आहे. आणि खरं तर बोलायला गेलो मथुरचं कौतुक आहे माझ्यासाठी. मी आवर्जून बोलेल, माझ्या मथुरवर गर्व आहे मला. आज कडेनी कोणता नदी पुढे येत नाही. आज मुंबईचे नंदी जे मुंबईमध्ये पलतात ना, ते नंदी बघा इकडे घाटावरती आल्यानंतर पूर्ण मैदान स्टेट काढतात. म्हणजे पूर्ण मैदान काढतात, तिथे काही होऊ शकतो. आज आमच्या बबलूदाच्या हारण्याने 1 नंबर केला होता कडेनी. आज मेहरबानी केला, मथुरनी केलाय कडेनी 1 नंबर, बरोबर. आहे का नाही? म्हणजे मुंबईमध्ये जे सडक पळणारे नंदी आहेत ना, ते कधी कुठेही जाऊन काही करू शकतात ना. आज आज शारका 5 गाड्या मुंबईच्याच राहिल्या, हा बरोबर. खरं बोलायला गेलो तर, आहे का नाही? म्हणजे बिनजोड पाय जो प्रकार आहे त्यात पळलं की निश्चित 3 फेऱ्याला फायदा होतोय. पण आता ह्या गोष्टीकडे तुम्ही सांगा, काय होतंय, बैल पळतोय, सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते बघा, की कधीतरी बैल असा आपल्याला वाटत नाही का की निवृत्ती घ्यावी, कारण त्यानं केलंय, त्याला सारखं आपण स्पर्धेत का पाठवायचं, का स्पर्धेत? कारण काय, त्यानं सगळं मिळवलंय ना. बिनजोडला मी बघतो सारखं पळवता, कारण काय त्याच्यामागे? त्यानं तर सारखं नाही पळवत, दमादमाने घेतो आम्ही. पण तरी आम्ही 8 दिवसाच्या पुढेच पळवतो मथुरला. कधी नाही असा त्याला त्रास होईल असा वागत आम्ही ना. आम्ही किती येतोय घाटावरती पळायला, मोजके मैदान येतो, पारंपरिक मैदान येतोय पळायला. आम्ही कुठे रेग्युलर पळवतो? नाही रेग्युलर पळवत भाऊ. आम्हाला कळतं त्याची केअर आम्ही करतो, त्याची केअर करतो म्हणून या वयामध्ये तो थाटामाटात पळत असतो आणि थाटामाटात आमच्या कपाळा गुलाल लावतो. आज आम्ही कधी नाही त्याला असं वाटत का त्याला कधी त्रास होईल ना तसं मी वागणार. घरचा साज कधी पळवताय? आता मध्ये चांगली खरेदी बी केली, एलियन आणला, तर कसं आहे, वासरांबरोबर मथुर पळतोय, घरचा साज कधीतरी पळवा. घरचा साज पळवणार, पण जो मथुर म्हणजे काय होतं कधी कधी घरचा साज, जेवढी आपली फॅन फॅमिली, मित्रपरिवार आहे, कौटुंबिक संबंधित ज्यांच्याशी नातेवाईक आहेत, प्रत्येक जणाला अपेक्षा असते, आशा असते की आपल्या दावणीत कोणतरी नंदी भेटला पाहिजे. मग ते काय प्रत्येकाशी संबंध ठेवण्यासाठी, जोपासण्यासाठी आम्ही प्रत्येकाला नंदी देतो. आज तुम्ही मथुरचे किती फेरे बघितले असतील, किती, जेवढे आमचे मुंबईमधले जेवढे माझे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, प्रत्येकाला नंदी देतो आम्ही. कमीत कमी त्या मालकाची इच्छा असते का माझा नंदी 3 नंबर मध्ये पळतो. अशा मालकांसोबत पण फेरे काढलेत आम्ही. प्रसिद्धी होते ना मथुरवर पळलं की सगळ्या पब्लिकचं लक्ष जातं, प्रसिद्धी होते. मी घरचा साज का म्हणतोय, कारण जर मथुर सारखा पैर दुसरा भेटायसाठी अवघड जाणार तुम्हाला. मला पैऱ्यासाठी कधी अवघड नाही गेला आतापर्यंत. एलियनला सुद्धा मला कोणी नंदी देईल आताच्या गाडीला, पण माझा नंदी कुठपर्यंत पळतोय, माझ्या मुलं दुसऱ्याचा क्वार्टरला नाही व्हायला पाहिजे. माझा नंदी त्या रेंजचा नाहीये, त्या माझ्या नंदीला शिस्तच नाहीये, तर मी त्याचा का वाटोला करू? एखाद्या नंदीचा कसा असतो सँडी भाऊ, आता एलियन बाहेर जातोय, एलियन दाबून, तो घोड्याची सवय त्याला, तो दाबून साईडला जातोय. मग आपल्या मुलं दुसऱ्याच्या नंदीला सवय नाही लागली पाहिजे, ती आपण तोही विचार केला पाहिजे. पण आता मी बघा भरपूर मुलाखती घेतो, मी विचारत असतो कुठल्या बैलावर पळायचे, तर उत्तर येतात मथुर बरोबर पळायचे. आणि तुम्हालाही फोन येत असतील, तर नकार कसा देता ही महत्वाचं सांगा. मी नकार कोणालाच देत नाही, सगळ्यांना होच बोलतो. मी कोणालाच नाराज केला नाही आतापर्यंत. मला कोणी फोन केला ना, भाऊ पळू, थांब, ज्याचा योग येईल तेव्हा पळणार ना. मी नाही का बोलू कोणाला, नाही बोलून त्याचा मन का दुखू. मी कमीत कमी हो त्याला बोललो ना, त्याच्या मनाला काय वाटेल, नाही आज ना उद्या आपल्याला पळायचंय. पण आता कसं ते आशय ठेवले गत होतं ना, की बैलगाड्यात सगळ्यात मोठा अवघड विषय नकार देणं. कारण आता कसं आहे, मी पहिली गोष्ट, नकार कोणाला मला देता येत नाही ना. मी नकार कोणाला दिला आतापर्यंत, नकार नाही दिला. मी जे सत्य आहे ते सांगून मोकला होतो. मी असं कुठली गोष्ट लपवत नाही, बाबा माझा असा असा पैरा झालाय, मी असा असा पळणार आहे. मला पुढच्या टायमाला जेव्हा तुमचं मैदान असेल, कुठे असेल, तुमचा नंदी टॉपमध्ये पळत असेल, कसा पळत असेल, तिथं तुम्ही सांगा, तिथं आपला नंदी आपण घेऊन येऊ, न पळू. काय झालंय, बैलगाड्यातल्या निगेटिव्ह गोष्टी लवकर प्रमाणात शिकल्या जातात. म्हणजे एखाद्यानं फॉर एक्झाम्पल स्पष्टच सांगायचं, वायदी घेतली तर ती मोठ्या प्रमाणावर घ्यायची, किंवा एखाद्या कुठली निगेटिव्ह गोष्ट असो, तर निगेटिव्ह गोष्टीचं अनुकरण लवकर होते. मला गर्व वाटतं माझ्यावर, जे पण या बैलगाडा क्षेत्रात राहिलो, माझा नंदी 1 नंबरमध्ये पळाला, आजही पळतो. प्रत्येक मैदानामध्ये जिथे जिथे येतो तिथे गुलाल माझ्या कपाळाला लावतो.
पण कधी कोणाचा रुपया आम्ही बघितला नाही, कोणाचा कधी आराम बघितला नाही. ज्याने जिथे आम्हाला कुठेही सांगितलं नंदी घेऊन या, तिथे तिथे आम्ही आमच्या खर्चाने जातो. बर. आम्ही कधी कोणाला नाही, त्याच्या आशीर्वादाने सगळा मला भेटतोय. त्याच्या आशीर्वादाने माझे कामं होतात, सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी होतात. ते कुठून तरी भरून निघतं. बैलगाड्याचं भविष्य कसं बघताय? बैलगाड्याचं भविष्य आताच्या घडीला जे मला दिसतोय, भविष्य फार कमी वाटतं. काय सांगताय? हे मोठं स्टेटमेंट देत आहे. काय बैलगाडा वाटतं असं तुम्हाला? अहो आज मोरे दादांचंच मैदान बघितलं, अरे किती त्रास होता आयोजकांना. प्रत्येक जण येतो ह्याच्यावर ऑब्जेक्शन, त्याच्यावर ऑब्जेक्शन, हे झालं ते झालं ते झालं. मग त्याच्यानंतर एकामेकाशी लफडी करणं, मग त्या मैदानामध्ये दारू पिऊन ढिंगाणे करणं, चोऱ्या माऱ्या करणं. एक माझ्या मित्राची आज 12 तोळ्याची चैन मारली. त्याचं व्हॅल्युएशन बघितलं तर 15 लाख रुपये. आज 15 लाख रुपये. भाऊ आज त्याच्यावर काय बितला असेल सांगायचं उदाहरण. पण आता हे प्रकार वाढीत लागलाय ना, की चोरी होणं, गाड्या चोरणं, ही करणं, म्हणजे कुठंतरी वेगळ्या पद्धतीची लोक बैलगाड्या शर्यतीत अहो येतात. त्या पोलीस चौकीला गेलो मी, आता 2 चोर पकडले होते. सकाळी पकडले, संध्याकाळी दिले सोडून त्यांना. अहो त्या दोघांमध्ये आता त्यांची साखळी असेल, 15-20 जण असतील. त्या दोघांना असेच बसायला पाहिजे होते. ते बीडचे होते दोघे जण, त्या ठेवायला पाहिजे होते ना. आता त्याच्यानंतर त्याचे पाठीमागचे पुढचे सूत्रधार कोण आहेत. आता एका चोरी करतोय त्या गर्दीमध्ये, इकडून चैन चोरली, इकडे देणार तो, तिकडे देणार तो, तिकडे देणार, बरोबर आहे. त्या पोरांनी आपल्या पकडला त्यांना, पण अक्षरशः तो पास करून मोकळा झाला होता. आता यांनी मारले आणि काही पोरांना काय झाला, मी एकटा होतो तर माझे मागे लागले, मग ती गडबड झाली. पण अक्षरशः या सगळ्या गोष्टी मला बघायला भेटतात त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये, तर या फार चुकीच्या होतात. एकच विनंती राहील, जो प्रेक्षक वर्ग असतो त्यानं जागरूक राहिलं पाहिजे. कारण काय अनेक अशी लोक असतात की बैलगाड्यामध्ये एवढे म्हणजे मग्न होऊन पूर्ण बैलगाडा खरं बोलायला गेलो तर आयोजकांनी वारंवारता पुकारलं होतं, इथे चोरी चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. मग जो व्यक्ती शैन घालून येतो तो पण थोडासा, त्याला पण थोडंसं समजायला पाहिजे ना. ऑलरेडी इथं या सगळे प्रकार घडत आहेत, मग आपण कसं राहायला पाहिजे गर्दीमध्ये. जागरूकता पाहिजे. आणि विशेष म्हणजे आता जर एवढं किमतीची जर चोरी होत असेल तर अवघड आहे. म्हणजे बैलगाड्या सगळ्या प्रवृत्तीची लोक येतात, तर त्या गोष्टी सावधगिरीनं, विशेषतः प्रेक्षकांना विनंती आहे की मौल्यवान ज्या गोष्टी आहेत त्या बैलगाड्यात घालून येऊ नका. कारण सगळ्या प्रवृत्तीची लोक येतात आणि एक मोठा आर्थिक फटका बसू शकतो त्यातून. एकच आता काय हे सोनं म्हणजे आताच्या घडीला मला असं वाटायला लागलं हे हानिकारक आहे, घातक आहे, घात होऊ शकतो याच्यामध्ये. मी पण आधी खूप सोनं घालायचं, पण आता सोन्याचं ते मला कळायला लागलं काय प्रकार चालू आहे. अहो पण ते बीडवरनं एवढे लांबून येऊन इथे चोऱ्या करतात, मोठी गोष्ट आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि बैलगाड्यातल्या ज्या काही काही व्यवसायाच्या संधी, हीच बघितलं असेल अजून चांगली गोष्ट म्हणजे अनेक तरुण लाखाचा व्यवसाय करतात एका मैदानात, पेडगाव सारख्या. ही दुसरी बाजू आहे. व्यवसाय करणं, स्वतःच्या हिमतीवर कमवणं, मेहनत करून कमवणं, ती वेगळी गोष्ट असते. आज बैलगाडा क्षेत्रामध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच वाईट गोष्टी आहेत. सांगायला गेलो तर चांगल्या गोष्टी काय होतं, चांगल्या गोष्टी अशा झाकून ठेवल्या जातात, वाईट गोष्टी त्या पसरत जातात. अवघड आहे का बैलगाडी क्षेत्र, म्हणजे एक मालक म्हणून? नाही अवघड आहे. मी सांगतो बघा का अवघड आहे, सांगतो. ज्यादा नंदी पलतोय ना, अहो त्याला पण, ज्यादा पलतोय त्याला पण येड्यात काढतात. 2 मैदानं नाही पडलं. अहो आज मी मेहरबानचं आणि ते कार्तिकचंच मी बघितलं, आणि ते रायबाचं. आज रायबा खूप स्पीडचा नंदी आहे. आज यांनी कोणत्या कोणत्या गाड्या मारल्या मेहरबाननी, सगळे टॉपचे. कोणी विचार केला होता घोटची गाडी आज मरणार? अहो त्यांनी कडेनी मारली, खूप मोठी गोष्ट आहे. निम्मे पडले तर मथुर म्हणजे चांगला पळत होता, पुढे पळत होता गाडी. अक्षरशः तोंडावर आल्यानंतर ठीक आहे, पण आज ह्याने 1 नंबर केला, मोठी गोष्ट आहे ना. स्वप्नच बघतोय असं वाटतंय मला. बरोबर. आणि विशेष म्हणजे मी त्यांची मुलाखत घेतली, दोन्ही पारंपरिक अड्ड्यात ही फार कमी बैलांना जमलेलं आहे की कोरेगाव आणि पेडगाव. दीपक शेट आहे ना, हा क्षेत्रामध्ये त्याच्यासोबत जे असतात ना नियोजन करणारे, ते जे करतील तेच बोलल, हा तो व्यक्ती असा डिंगडोंग छक्के पंजेवाला नाही. त्याचा मन प्रामाणिक आहे, तो स्वतः प्रामाणिक आहे, आणि स्वतः प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी आज 1 नंबर केला आहे. कारण की ते आहेत ना, दीपक शेट आहेत ना,
बिंदोडला हारले, पराभव झाला. फार्म हाऊसला आले, भाई आता मला कुठून तरी ते जिको माझ्या कपाळाला गुलाल लाव. म्हणजे त्रस्त झाले होते गुलालासाठी. पण त्यांना खूप मोठा, या महादेवाच्या नंदीने त्यांच्या खूप मोठा गुलाल दिला, कार्तिकने आणि मेहरबानी. आणि त्यांनी मला सुद्धा तिथे बघा, ते व्यक्ती मला कधी माझ्या वाईट काळात पण माझी साथ नाही सोडली. त्यांनी कोणी नाही माझी साथ सोडली. महबूब असो, मेहरबान असो, या त्याच्या पाठीमागची सगळी टीम. एक इंटरेस्टिंग आज पायरा तुम्ही केला, त्यात तुमचा हात होता, सुलतान आणि सर्जा. हा, फडकेंचा सर्जा आणि सुलतान आमच्या भाऊजींचा. अक्षरशः त्यांना असा वाटला का जेव्हा पैरा केला त्यांनी, त्याच्यानंतर त्यांना वाटला का बाबा भाऊजींचं नाही, यांचं जमत नाही, तर यांना नंदी आपण नाही द्यायला पाहिजे, भाऊजींचे आपले रिलेशन खराब होतील. मला काय माहीत नव्हता पैऱ्याचं का नंतर पैरा तोडल्याचा. मग मला आमच्या भाऊजींनी फोन केला, केतन भाऊजींनी, तर भाऊजी रणदीपने असा असा पैरा केलाय, आता तोडला आम्ही सगळ्यांनी बसून. तर मी प्रामाणिक डायरेक्ट बोललो, भाऊजी बघा तो महादेवाचा नंदी आहे, त्यांच्या माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद राहिलेले नाही. तर तुम्ही लोकांनी आता वाद वाढवू नका ना पैरा तोडून. उद्या त्यांना काय वाटेल का मी पैरा तोडला. मी बोललो त्यांच्यासोबत पळायचा नसेल ना याच्यानंतर तुम्ही मला कॉल करायचा नाही. तर काय होतं याच्यामध्ये, ठीक आहे हारजीत होत असते, पण आज सुलतान आणि ते पळाले, गटपास झाले, सेमीला काय हारजीत होत असते. वाटतं बेमार होता त्याच्यामुळे गाडी चांगली पळाली. पण आज त्यांना समजलं असेल ना, तर माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल कोणती चुकीची भावना नव्हती. मथुरचं आता पुढच्या काय काय योजनेत कशा पद्धतीनं बाकी मैदान, म्हणजे आता हिंद केसरी मैदान येतात, माळशिरस सारखं मैदान येते, मोठ्या मैदानात पळणार म्हणजे पळणार मथुर. आणि माझे चाहते आहेत, त्या चाहत्यांसाठी नक्कीच, तर त्यांचा जो प्रेम ना, त्यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यासाठी मथुर कायमस्वरूपी, म्हणजे जेवढा पळवता येणार, जेवढा त्याचा स्पीड, म्हणजे आता वारंवार तर तो काहीतरी वेगळाच करतोय. आज कडेनी शेंडी भाऊ, कडेनी तुम्ही बघितलाय काय परिस्थिती होती, आज डावा कांदा टाकून तो वन साईड गाडी खेचतोय. मला गर्वाची गोष्ट आहे ना, त्याच्यावर गर्व आहे ना. कडेनी तो कुठे फाटी नाही सोडत, काय नाही, एवढी पब्लिक येतो तोडून पळतोय. पब्लिकचा भिताड बोलतात. म्हणजे आज मला एवढे दिवस वाटत होतं की मथुर पळेल का नाही, आता पब्लिकला किती दिवस टाकला नाही, आतूनच पळवतोय आपण. पण मुंबईला आतून समोर कोणताही नंदी ठेवायचा, मथुर एक साईडला ठेवायचा, किती स्पीडचा नंदी असू दे, त्याला तोडीच तोडत पळणार. अनेक जण बैलांच्या नाव मैदानं घेतात, म्हणजे घाटाची शर्यत असेल किंवा इकडे असेल, तर मथुरच्या नावानं घ्या की एक मैदान. बरीचशा लोकांची इच्छा आहे मथुर केसरी. 100% घेणार, पण ते जेव्हा आतापर्यंत पळतोय, पळू द्या. एखाद्या वेळेस कोणता मैदान मोठा बंद केला, त्याच्यानंतर एक तेवढं करायचं, मग बघूया पुढचं. आता बोलून काय नुसते शब्द संपून मतलब नसतं, पण तो अपेक्षा वाढवत गेलाय आता मथुर. कारण की आपल्याला वाटत होता का हा आता मोठे मोठे आजारातून बाहेर निघाला मथुर, लंपी सारख्या आजारातून निघून हिंदकेसरी, आता शिरसवडीची रायफल आणि म्हणजे हे जे बाकीचे नंदी आहेत ना, मी त्यांना विसरू पण शकत नाही. तो जाकीर शाकीर भाऊचा राजा झाला, वापस त्याच्यानंतर घोटचा सर्जा झाला, मथुर महबूब झाला, म्हणजे अजून किती असे नंदी आहेत, आपला बॉस झाला सुंदर, ज्यांच्यामध्ये मथुर पळाला ना, मी त्यांना कधी विसरू शकत नाही. त्यांची ओळख वेगळी आहे. शिरसवाडीची रायफलनी तर मला खूप मोठी साथ दिलेली आहे, मी कधी नाही विसरू शकत त्यांना. शिरसवाडीवाल्यांना आयुष्यात कधी नाही विसरू शकत. म्हणजे जेव्हा सगळ्यांनी कमी लेखला, पण त्या बिचाऱ्यांनी आम्हाला नंदी दिला ना. शिरसवाडीच्या रायफलचा एक वैशिष्ट्य आहे, त्याने जर डोक्यात घेतलं मला फायनल करायचं आहे, तो सलग 3-4 मैदानं गपागप फायनल करेल. आणि जर त्याला वाटला मला रेस्ट करायचं आहे, तो त्या मालकांना फिरवत राहील थोडे दिवस, पुन्हा त्याच फर्मामध्ये येणार. बरोबर, तो शिरसवाडीचा रायफल आहे. बरोबर. आणि पेडगावात सुद्धा राहिला, गुलाल राहिला, कोणाला अपेक्षित नसताना बैल गुलालात. अहो त्यांनाच मी मेहरबान करून देत होतो. मी त्यांना बोललो आता तुम्ही 1 नंबर केला होता, ते बाबाला बोललो मेहरबान आणि ही गाडी बोलू आपण. आणि त्यांच्या अगोदर गाडी 1 नंबर झालेली. हो 1 नंबर झाली होती, पण पहिला फायनल नव्हता झाला, ते शेप काय तुटली होती ना. जाता जाता मथुरचं स्थान काय आहे जर तुम्हाला सांगायचं झालं, माझ्या आयुष्यात मथुरचं स्थान हे आहे. जग जाहीर आहे अख्ख्या जेवढी या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येकाला माहित आहे, मथुर भाऊ, मथुरच्या पुढं काहीच नाहीये.
मथुरा काळजाचा तुकडा आहे, एक काळीज आहे आपला, काळीज एकच असतो तेवढाच आहे माझ्याजवळ. ते मथुर त्याच्यात कोरलेला आहे आणि बसलेला आहे, त्याच्यामुळं मथुरचं कोणच्यामध्येच कम्पेअर नाही करता येणार. माझ्या फॅमिलीला एकीकडे बघतो, एकीकडे मथुरला बघतो. म्हणजे माझे खूप असे बोटावर मोजण्या एवढे 3-4 लोक आहेत का त्या 3-4 लोकांना मी एकदम कौटुंबिक सारखा मानतो. त्याच्यानंतर माझी जी ही फॅन फॅमिली म्हणजे माझे जे मित्रपरिवार आहेत, भावासारखे आहेत, समीर भाऊ आहेत, छोट्या भाऊ आहेत, प्रतीक आहे पुण्याचा आपला, हे सगळे आहेत. बंड्या वगैरे सरपंच बसलाय तिथे, सरकार बसलाय आमचा, तिमू भाऊ बसलाय, सगळे आहेत तिथे, अक्षय भाऊ झाला. म्हणजे या पोरांनी आहे ना एकदम त्यांचं हा क्षेत्र नाही आहे, ते फक्त या नादात माझ्यासाठी येतात, माझ्या मागे फिरत असतात. म्हणजे त्यांचं घरचं खूप काही चांगलं आहे, पण त्यांना एक मैत्री काय असते ते यांच्याकडून शिकायला पाहिजे. मी मागं बी विचारलं होतं, बोला प्रसिद्धी किंवा आपण म्हणू जे यश हे कधीतरी जाणार असतं. आज ओळख आहे, उद्या ओळखतील न ओळखतील, तर ती मला थोडी भीती वाटते का कधी आपल्याला ओळखायचीच बंद झाली लोक तर. असं कधीच नाही होत, असं कधी नाही होत. आज आपण आता कोणतं सचिन तेंडुलकरचं नाव घेऊ का? सचिन तेंडुलकरला ओळखायचे विसरलेत का? देशासाठी खेळला ना तो. आपण दुसरंही उदाहरण आहे, राजेश खन्ना यांचं, सुपरस्टार होते पण लोक विसरतात. कारण कसं आहे, आपला प्रापंचिक सगळ्या गोष्टी, आत्ता जो फास्ट काळ आहे, लोकांना थांबवून किंवा ही नाही तर भाऊ लोक 6 वर्षापासून बघा, 6 वर्ष झाले, 3 वर्षानंतर काय बोलायचे, विरोधक काय बोलायचे, हा बांधावर बसणार, मथुर संपला, त्याच्यानंतर याचं काय. मला प्रामाणिक सांगतं भाऊ, मथुर मुलं मी जनता कमवलेली आहे, फॅन फॅमिली कुटुंब नातेवाईक हे संबंध हे जोडलेले आहेत. मी मथुर म्हणा ना, पण हा मथुर नंतर काय हा प्रश्न आहेच ना. बघा मथुर तर सांगायला गेलो तर मी पण त्याच्यासोबत चांगलंच वागलो आहे ना, लॉयलच राहिलो आहे ना. आज ज्या बी घडामोडी झाल्या त्या सोबत राहूनच झाल्यात ना. मी असं नाही बोलत, बघा एखादा बोलतो ना का मी हे केलं आहे, ते केलं आहे, ते केलं आहे, मी ते नाही बोलत. माझी अवकात 0% आहे मथुरसोबत, पण आम्ही प्रामाणिक राहिलो ना भाऊ. जे पण राहिलो लोकांना अंधारात ठेवून तर नाही राहिलो ना. आमचा प्रामाणिकपणाचे कष्ट नाही का, आम्ही चांगलं वागण्याचं, आमच्या मागे जी फॅन फॅमिली कुटुंब आहे, आज कमीत कमी 5 ते 6 लाख लोक आहेत, ते काय फुकट झालेत का, असेच झालेत का का आम्ही काहीतरी येडे वाकडे वागतो, काहीतरी आमचं चांगलेपणा असेल ना याच्यामध्ये. ही प्रसिद्धी भेटण्यामध्ये आमचाही प्रामाणिकपणा असेल ना. बरोबर. किती मोठे मोठे बैलगाडा मालक आहेत ते सांगा मला. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, भरपूर आहेत, कोणीतरी सोडले का? प्रत्येकाने प्रत्येकाचा फायदा बघितला का नाही भाऊ? आम्ही काय फायदा बघितला त्याचं तरी उदाहरण सांगा ना आम्हाला. कदाचित तुमचं एक माझं त्याच्याशी आहे ना मथुरशी, मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो भाऊ, त्याचा आणि माझा नाता फार वेगळा आहे. तिथं म्हणजे मथुर आणि मी, मला असं नाही वाटत का मथुर काय वेगळा आहे ना मी काय वेगळा आहे. आम्ही दोघे जे पण असणार ते दोघांचं कुठेतरी मन भाव तालमेल एकत्र असणार. आणि त्याच्यानंतर मेहनत करणारे गौरव, शुभम, इकडं आल्यानंतर समीर भैया, तक्या नाना, आदू वगैरे मोठी टीम आहे. मी प्रत्येकाचे नावं घेत असतो, जे मेहनत करतात प्रामाणिकपणे त्यांचं. याच्यामध्ये मला जे मित्रपरिवार पण चांगला भेटला ना, सांभाळ करणारे पण चांगले भेटले. तर कधी कधी भाऊ आता पहिल्याची आमची परिस्थिती असायची, सकाळी नंदींचं शेण काढलं तर डायरेक्ट रात्री काढायला जायचं. दुग्ध व्यवसाय होता तुमचा, दुधाचा व्यवसाय होता. म्हणजे विचार करा, म्हणजे ते सांभाळणे त्याला बोलत नाही. आता शेण पडलाय या तिथे काही हे झालंय, ते आता स्वच्छ ठेवणं काम आहे. स्वच्छ ठेवल्यानंतर आपल्या नंदीची रोज धुवचोल झाल्यानंतर असं खायला घालून पण नाही चालत, त्याच्या पाठीमागे मेहनत पण आहे ना. त्याला चालवणं, फिरवणं, सगळ्याच गोष्टी आहेत. खाणं आपण बोलणार आपल्याकडे आहे म्हणून एवढा घालणार, ते तसलं नसतं ना. टायमिंग असतं, पाव किलो, अर्धा किलो, जसा नंदीला आपला रुटीन वाईजमध्ये सकाळी किती गाळायचं, संध्याकाळी किती, दुपारी काय गाळायचं, दुपारी नाही गाळायचं का, रात्री नाही गाळायचं, मग त्याला टाईम पिरियड असतं काय ते. तर सगळ्या गोष्टी रुटीन येतो. कधी कधी अतिप्रेमामुळं नुकसान होण्याची शक्यता असते का? माझं तर खूप नुकसान झालंय. काय काय सांगा कसं? अतिप्रेमामुळे आपण एखाद्याला प्रामाणिक जीव लावतो ना,
म्हणजे या बैलगाडा क्षेत्रात बोलतो हा का, मी ज्यांच्या सोबत लॉयल राहिलो आणि त्यांनी माझ्याशी दगाबाजी केलेली, त्यांनी मला फसवलेलं आहे. म्हणजे मी जे आहे ते क्लिअर बोलतो. आज पण आमच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जे मालक ऑब्जेक्शन घेणार होते बिचारे काहीच बोलले नाही. तर मी बोललो सुनील मोरे दादांना, दादा हा काय बोलायचं आहे त्याला सांगा, तर तुला पळायचं तू पळून घे, मला जायचं असेल प्रामाणिकपणे, आम्ही जर नियमात बसत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट बात द्या, मी घेतो माईकनं, मी बोलतो त्या 3 गाड्या त्या पट्टीच्या बाहेर गेल्या होत्या आणि आपली पट्टीच्या आतनं लगेच फिरून आणली ना. नाही बाहेर गेलेली गाडी पण तुमच्या मुले आली. ठीक आहे, काहीतरी आशीर्वाद असेल ना, या सगळ्यांनी जी फॅन फॅमिली जनता आहे सगळ्यांनी मदत केली म्हणून आज या गुळात राहिलो, त्यांच्यामुळे हॅट्रिक झाली. मित्रांनो, अशा पद्धतीनं गप्पा झाल्या आणि मुलाखती दरम्यान हे वाक्य सगळ्यात मोलाचं, मथुरचा आणि ह्यांचा प्रवास एका आपण नावेतनं चालू आहे. यश भेटते, कधी अपयश भेटते, पण साथ मात्र दोघांची सदैव आहे. साथ कायम आहे. मी तर देवाला एकच प्रार्थना करतो, मी जोपर्यंत जिवंत आहे माझा मथुर माझ्या डोळ्यासमोर पाहिजे. तो पलो नाही पलो, बाकी मला आयुष्यामध्ये काही नको. ही झालं राहुल दादांचं मत. पण अजून एक व्यक्तिमत्व महत्त्वाचं असतं आत्ताच्या जर मैदानात पाहिलं, सुट्टी मेकर. त्यांच्या नजरेतून बघूया मथुरची खासियत. मित्रांनो, पेडगावचं मैदान कुणी गाजवलं तर ह्या वर्षी गाजवलं मथुरनं. कारण सलग 3 वर्ष फायनलला राहण्याचा विक्रम मथुरनं केला आहे. कोरेगाव मैदानात 3 वेळा तो गुलाल पात्र झाला सलग 3 वर्ष, आणि पेडगाव मैदानात विशेष म्हणजे आपण राहुल दादा यांच्या नजरेतून बऱ्याचशा गोष्टी जाणल्यात. आज आपण अशा दोघांच्या नजरेतून मथुर जाणूया की सुट्टीचं काम करतात, म्हणजे सुरुवात त्या बैलाची सर्वाधिक नजीकमधून बघणारे हे 2 चेहरे आहेत. सांगा, ओळख करून द्या, माहिती तरी. माझं नाव सागर काळभोर, हरपळवाडी. निखिल यादव सासपड. जसं सांगितलं की मथुरचं सलग 3रं वर्ष. काय सांगाल मथुरविषयी? तुम्ही सुट्टी मेकर आहात. काय सांगतो तुम्हाला, एक गोष्ट बोलतो की बैल हा बंदीच्या आधीपासून पोहतोय आणि आत्तापर्यंत पण तो 1 नंबरमध्येच पोहतोय. म्हणजे एवढा जिद्दी बैल पहिल्यांदा बघितला आहे मी. आणि सातत्यानं 3 वर्ष फायनलला राहणं, आणि तेही पेडगावसारख्या मैदानात. सोपं नाही. असल्या कॉम्पिटिशनमध्ये वय होऊन पण बैल त्याच ह्याच्यात पळतोय, म्हणजे त्याच्या इतकी जिद्द कुठल्याच बैलात नाही. आणि 3 वर्ष सलग, म्हणजे आज यंदा 3रं वर्ष आहे त्या बैलाचं. आता ही गोष्ट सांगा की सुट्टीला मथुर कसा आहे? बैल आहे ना, लहानपणापासून रागीट आहे आणि त्याचा इतकी म्हणजे तो इतका म्हणजे जिद्द आहे ना बैलाला, एवढाच म्हणजे राग आहे खालून की तो म्हणजे त्याच्या डोळ्यात असं डोळा असं लाल असं रक्तागत दिसते त्याचं. बरं, सुटताना असं बैल इतक्याची ताकदीने येतो ना की तो असं अलगत 5-6 जण असे अलगत उचलून टाकतो. काय म्हणताय? अलगत माणसाला मारून टाकलं बैल. एवढं म्हणजे खाली राग आहे. लय राग म्हणजे तो कमीत कमी मी एक सांगतो, आज बैल सोडला तर मी उद्या उठायचं मला कळत नाही. मला खालच्या अंगठ्यापासून केसापर्यंत सगळं आवड दुखतो. कारण मित्रांनो, ह्यांची अजून का मुलाखत घेतोय, कारण मथुर बघा सुटून आला, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, म्हणजे एवढं अवघड आहे मथुरची सुट्टी करणं. हात मला 2 वेळा निसटलाय, मला लोगोतून निघाला, क्रॅक झालेला. मथुर मुंबईमध्ये एकदा रायबंती गाडी होती तेव्हा. मथुर ज्यावेळेस खालनं सुट्टीला ज्यावेळेस थोड्याच अंतरावर तुम्हाला कळतं का गाडी बसली म्हणून? त्याचे तुम्हाला सांगतो 100% कळतं आम्हाला. का कळतं सांगतो तुम्हाला, मी बैल लहानपणापासून सोडतोय. मी फेऱ्याला बैल बघतो, बैल बिंजोडला सोडतो मुंबईत, म्हणजे गेलो की बैल असा खालून दुसऱ्याच व्हिडिओला कळतं बैल काय करेल. आता तुम्ही महाराष्ट्रातील बरीचशी म्हणजे सगळीच बैल सोडली, मथुरच्यात काय वेगळं पण आहे? कारण एवढं सातत्यपूर्ण तो गुलालात राहतोय. कोरेगावात सलग 3 वर्ष असो किंवा आत्ता पेडगावात 3 वर्ष, मथुरचं वेगळं पण तुमच्या नजरेनं काय? जिद्द आहे. जिद्द आहे. मालकासाठी मेन बैल पळतोय तो. मेन जेव्हा मालक आला या तेव्हा त्यानं कधीच त्यांना, म्हणजे दादांना नाराज कधीच केलेलं नाही त्या बैलाला. मालक आणि महत्वाचं म्हणजे फॅन फॅमिली आहे, जेवढं प्रेम आहे बैलावरती, जी बघून आहे ना असं वाटतं ना की म्हणजे
तो त्यांच्या प्रेमाला कधी तडा नाही जाऊन देत. म्हणजे असं कधी वाटत नाही म्हणजे मोठ्या मैदानात वाटत नाही की बैल गुलाल करलो आणि त्याच दिवशी बैल गुलाल करतो. आज आमच्या ध्यानीमध्ये बी नाही तुम्हाला सांगतो बैल माझा असेल, आमच्या जवळचा बैल असेल, माझ्या घरी राहिबाय आत्ता. आम्हाला वाटलं म्हणजे नाही की एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला काय टिकावं लागेल. पण म्हणजे म्हणतात ना की ज्याच्या नशिबात आहे तो कोण नेऊ शकत नाही, महत्वाची जिद्द पाहिजे. जिद्दी बैल म्हणू आपण. जिद्दी म्हणजे त्याच्या डोळ्यातच असं ती जिद्द आहे का नाही. आम्हाला पण काय काय सोडताना भ्या वाटतं. आज सकाळी तुम्ही बघितलं गटाला बैल सुटून मला आला. व्हिडिओ जर बघायचा असेल ना तर व्हिडिओ तुम्ही लाईव्हची बघू शकता. असं खालना असं थरथर पाय कापते ती हा. सगळ्यांचंच. हा का? चौघ जण असले तर चौघांचा पण पाय कापते. कधी आतराय करेल बैल सांगू शकत नाही. बैल असं नाही की मारल एका सेकंदात बैल नाही, एका सेकंदात. मारतो पण बैल डायरेक्ट असा मारून जातो. असं पण नाही की उसळ घेतो. मित्रांनो, मथुरचं यश आहे, पण ही बघा ही पाठीमागचे असे चेहरे असतात त्यामुळे यश आहे. म्हणून आवर्जून आज ह्यांची मुलाखत घेतोय. 3रं वर्ष मथुरनं गाजवलेलं आहे. पहिल्या वेळेस लक्ष्मणराव, दुसऱ्या वर्षी राजा, त्याच्यानंतर ह्या वर्षी रायबा. महत्वाचा अभिमान काय मला सांगतो तुम्हाला एक, की आमच्या गावाचं नाव नाही बैलांना जाऊन दिलं. गावातला बैल अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या गावचा बैल आहे? आपला बैल आमच्या चुलत्याचा बैल हरपयवाडीतला. मग आता पश्चाताप होतो का दिला म्हणून? पश्चाताप नाही होत का, शेवटी हो का आम्ही पण गरीब आहे. आपल्या एवढ्या रेंजला पळवायची आपली दानत नाही बैल. तुम्ही सांगा तुमच्या गावचा मथुर, जसं सांगितलं की पळवणं शक्य नाही परिस्थितीमुळं, पण जर तुम्ही बघितलं तर राहुल दादा आणि मथुरचं सगळ्यांनाच आपला बैल प्रिय असतो, पण बैलाबरोबर खाली जाणं मालकानं किती तुम्हाला महत्त्वाचं वाटतं? एक सुट्टी मेकर म्हणून तुम्ही दोघांनी सांगा. महत्वाचं बैलावरती प्रेम आहे त्यांचा आणि एक संबंध जुळले ती. आज मथुर म्हणजे दादा आणि दादा म्हणजे मथुर असं झालंय. मालक पण झटायला लागतो. स्वतः मालक म्हणजे सगळं केलं ना तर आज असा बोटातनं रक्त गळत होतं दादांच्या. म्हणजे कष्ट आहे हो त्याच्या मागं असं म्हणजे. बैल जेव्हा पळून आला का नाही खाली, बैलाला धाप लागली तर दादाने तोंडात हात घातला, धाप काढायचा, तर बैलानं तसल्या रागात डायरेक्ट हात ओढून घेतला दादांचा आणि इथं कट झालं दादांचं बोट. पण ती कनेक्टिव्हिटी वेगळी आहे. वेगळे लय वेगळे. दादांची आणि बैलाची कनेक्टिव्हिटी एवढी वेगळी आहे का नाही, ती लगेच कळून येतो. कारण काय होतंय, जर तुम्ही बघा मालक सगळे नंदी प्रेम करतात, पण जो मालक आपल्या बैलाबरोबर सातत्यानं आहे, सोडाय आहे, तर फरक पडतो का नक्की त्याच्या कामगिरीत? तुम्ही सांगा, कारण जवळनं तुम्ही बैलगाडा क्षेत्र आत्ता सुट्टी मेकर असल्यामुळे बघताय. 100% पडतो, का नाही पडत? आज तुम्हाला एक सांगतो, आज कंपनीत आपल्या कंपनीत आपण स्वतः काम करणं, आम्ही कामगारांनी काम करणं फरक आहे का नाही? आपण स्वतः झटणं आणि त्यांनी काम करणं, आज ते काम कसं करणार आहे ते म्हणजे एवढं लक्ष देऊन, म्हणजे शेवटी प्रेम आहे हो बैलावरती. आज म्हणजे एवढी म्हणजे बोलू शकत नाही त्या बैलाबद्दल. एवढी लाखो मोलाची वस्तू आपल्या म्हणजे दावणीत असलेलं हे आहे त्यांना. दादा झोपण्यापासून सगळं कासरा बांधस तोपर्यंत बैलाला पाणी करून नथनी सगळं व्यवस्थित करते. असं नाही की मालक आहे म्हणून हाताची घडी घालून माग शेट सारखं असं उभं नाही कधी. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस बैल सुट्टी करायला जाता त्यावेळेस जेवढं पुढं फॅन्स आहेत तेवढे पाठीमागे बी असतात त्याला बघण्यासाठी, कोणाला रील्स काढण्यासाठी. ते कालवा असतो खाली, एवढा दंगा असतो ना की त्या दंग्यात काय समजत नाही. आणि त्या दंग्यानं एवढा बैल येतो पुढं, म्हणजे ताकदीनं बैल, त्यात एवढा ऍडजस्ट करायचं इतकं सोपं नाही वाटतं. एवढं भ्या वाटतं, आका शर्ट असा आणि घामानं महत्वाचं भिजला. आता पहिलं काय होतं, पहिलेली गोष्ट वेगळी होती. पहिला बैल असा छातीवरती पकडत होतो, पट्टी नव्हती, काय नव्हती, आपल्याला वाटेल तेवढा बैल पुढे घ्यायचो, काय करायचं. आता पूर्ण बॉडी ऍडजस्ट करून बैल अंगावरती ओढून त्याला पूर्ण स्टेबल करून तिथले तो उभं राहून एवढं सोपं नाही. जरा नुसता कोणी आवाज जरी केला ना तरी बैल असा आतून तरी उचलून टाकतो. आणि क्षण झेंडा पाडायच्या टाइमला गेल्यानंतर करणार काय? तुम्ही जरी एक नंबर केला, एक नंबर जरी केला बैलानं, तर त्याचा अर्थ नाही ना. बरोबर. सोनेरा केसरी मैदान बघितलं की मथुरनं एवढं की तुम्हाला तर मला वाटतं असं पूर्ण हातपाय कापत होतं आमचं, इतकी आमची बेकार अवस्था झाली. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ह्यांचं यश आहे की मथुरसारखा बैल सोडणं आणि 3 वर्ष त्या बैलानं हॅट्रिक करणं. खरंच तो महाराष्ट्रातील ग्रेट नंदी आहे, पण अशी लोक बरोबर असतात म्हणून हे यश. या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच सलाम आहे असल्या नंदीला, जो मालकासाठी, प्रेक्षकांसाठी पळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आलेले प्रेक्षक आहे आपल्या पळाच्या जीवावर त्यांची मनं जिंकतोय. धन्यवाद.